अनेकदा प्रयत्न करूनही तुमची इडली मऊ आणि जाडीदार होत नाही आहे का? जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर आज मी तुम्हाला इडली एकदम मऊ आणि स्पॉन्जी जाळीदार कशी बनवायची की अजिबात चपटी देखील होणार नाही, आणि इडलीचं पीठ कसं आंबवायचं आणि त्यापासून मऊ इडली जाळीदार इडल्या कशा बनवायच्या हे आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात त्या कमेंट करून सांगत चला। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मी इथे घेते आहे तांदूळ। तर तांदूळ मी हे इथे माझं पावशेरचं प्रमाण असतं, पण मी इथे तुम्हाला कपाच्या प्रमाणात मोजून दाखवत आहे। तर मी इथे 3.5 कप तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजेच 2 पावशेर एवढं तांदूळ येऊन जातात। त्यानंतर इथे मी उडदाची डाळ घेते आहे। तर ही अख्खी उडदाची डाळ आहे, तर तीही मी 1 कपला थोडं कमी घेतलेलं आहे। तर मी हे पावशेरच्या प्रमाणात घेते, पण बऱ्याच जणांकडे हे माप नसतं म्हणून मी कपाच्या प्रमाणात मोजून दाखवलेलं आहे। तर मी हे 2 पावशेर घेतले आणि डाळ त्यात 1/4 भाग घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर मी याला रात्रीच्या वेळेला भिजत घालणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही सकाळच्या वेळेला देखील भिजत घालू शकतात। तर आता इथे पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत, बघू शकतात। तर मी आता यात पाणी भरून ठेवते। तर मी यात पाणी फुल भरून ठेवणार आहे। त्यानंतर मी याला रात्रभर झाकण ठेवून एका उबदार जागेवर भिजत ठेवणार आहे। तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी छान तांदूळ भिजलेले आहे, डाळही छान भिजलेली आहे। तर त्याला मी परत 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत आणि आता मी यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आता बरेच जण म्हणतात की त्याच तांदूळचं पाणी वापरायचं, पण मी तसं नाही करत। तर मी त्यांना परत स्वच्छ धुवून बारीक करते। तर मी आता याला बारीक करून घेतलेलं आहे। छान मस्त मऊ असं बारीक करून घ्यायचं आहे, जाडसर अजिबात नाही ठेवायचं। बघू शकतात अशा पद्धतीने, जास्त पातळही नाही करायचं आहे। तर इडलीचं पीठ हे घट्टच असायला हवं। तर मी इथे स्टीलचा डबा घेतलेला आहे, तर हवं तर तुम्ही पातेल्यातही घेऊ शकतात, कारण इडलीचं पीठ फुलून येतं म्हणून मी स्टीलच्या डब्यातच घेते, कारण पीठ छान फुलतं त्यामुळे मग पातेलंही कमी पडतं। तर मी आता बाकीची डाळ तांदूळही बारीक करून घेते। तर इथे सर्वच डाळ तांदूळ आता बारीक करून झालेले आहेत। तर हेच मिक्सरचं भांडं धुवून मी यात थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे, अर्धा कप एवढं। तर मी इथे थोडा सोडा टाकून घेणार आहे, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, इडलीचं पीठ पाहिजे तसं फुलत नाही थंडावा असल्यामुळे। तर सोडा टाकूनच घ्यायचा, अगदी थोडासाच टाकायचा। तर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झालं की मी पीठ कसं उबदार जागेवर झाकून ठेवते मी हेही दाखवणार आहे। मी माझ्या पद्धतीने कसं ठेवते ते आज तुम्हाला दाखवते। तर आता इथे पीठ छान फेटून झालेलं आहे, बघू शकतात। साधारण एवढं घट्ट पीठ हवं, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तर मी आता याला झाकण लावून घेते। तर मी आता इथे बसायचे जे आसन असतात ते एका कोपऱ्यात, किचनमध्ये एका कोपऱ्यात ठेवून घेते। यावर आता डबा ठेवून घेईल, झाकण व्यवस्थित पॅक लावून घ्यायचं आहे आणि मग त्यावर राहिलेल्या पट्ट्याही टाकून घेईल। आणि त्यावर बेडशीट ही व्यवस्थित झाकून घेतलेली आहे। याने छान उब मिळते आणि पीठ छान फुलून येतं। तर माझी तरी अशी पद्धत आहे, तुम्ही कशा पद्धतीने करता ते नक्की सांगाल। तर मी तुम्हाला दाखवते की आता पीठ कसं फुललेलं आहे, बघून घ्याल। पीठ भरपूर फुलून आलेलं आहे। तर मी हे संध्याकाळी डब्यावरचं झाकण काढलेलं आहे। तर बघू शकता पीठ छान आंबूस झालेलं आहे, अगदी
थोडंच बोट एवढं राहिलेलं आहे, बघू शकतात. मी मोजूनही दाखवते, फक्त एवढंच राहिलेलं आहे. बाकी फुल डब्बा पीठ फुलून आलेलं आहे. एरवी उन्हाळ्यात आपण सोडा नाही टाकत, पण हिवाळ्यात आणि पावसाळ्याच्या दिवसात थोडा सोडा टाकूनच पीठ झाकून ठेवायचं, कारण पीठ मग छान फुलून येतं, छान आंबूस होतं. तर मी त्यात आता मीठ टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे पीठ छान मिक्स करून झालेलं आहे, तो याला साईडला ठेवून देऊ. आता चटणी बनवून घेऊ. तर मी ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. त्यात हिरवी मिरची, लसूण, आलं आणि थोडी कोथिंबीर, जिरं आणि मीठ टाकून घेते आणि आता मी हे बारीक करून घेते. थोडं पाणी टाकून मी याला बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकतात. तर इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर मी आता तुम्हाला दुसरी चटणी बनवून दाखवते. तर ही ओल्या नारळाची बनवते. तर मी इथे एक नारळ घेतलेला आहे, त्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे, आलं टाकायचं, त्यानंतर मी इथे डाळ घेतलेली आहे, भाजलेली डाळ जी मुरमुऱ्यांमध्ये आपण वापरतो ती. तर ती इथे मी 3 चमचे टाकून घेतली आहे. त्यात कोथिंबीर आणि दही 3 ते 4 चमचे टाकून घेतलेले आहेत. नारळाच्या चटणीमध्ये लसूणचा वापर नाही करायचा. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. साखर टाकून घेतलेले आहेत 2 चमचे आणि छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर बघू शकतात, या अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. तर आता इथे दोघंही चटणी तयार झालेली आहे, ओल्या नारळाचीही आणि शेंगदाण्याचीही. तर मी इथे इडलीच्या प्लेटला आता तेल लावून घेते. तर आता याला तेल लावून झालं आहे. तर मी आता हे मी पीठ पातेल्यात काढून घेतलेलं आहे, बघू शकतात पीठ केवढं घट्ट आहे. तर अशा पद्धतीनेच घट्ट पीठ ठेवायचं आहे. तर मी आता प्लेटमध्ये इडलीचं पीठ टाकून घेते. अगदी सोपी आहे, पटकन होते. ह्याच प्रमाणात बनवा, खूप छान इडली तयार होते. तर आता इडलीचं पीठही आता प्लेटमध्ये भरून झालेलं आहे. तर मी पाणी गरम करून ऑलरेडी ठेवलेलं होतं, तर त्यात मी आता प्लेटात ठेवून घेते आणि आता इडली मी वाफवून घेते. तर तुम्ही बघू शकतात की इडली आता छान वाफवून झालेली आहे. कुठेही असं पीठ वर दिसत नाही आहे, कच्ची अजिबात नाही आहे, छान वाफवून झालेली आहे. तर मी ला काढून दाखवते. तर प्लेट खूप गरम आहे, तर सांभाळून व्यवस्थित काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकतात अगदी इझी चमच्याने निघून जाते, अजिबात प्लेटला चिपकलेली नाही आहे. खूप सॉफ्ट इडली तयार झालेली आहे आणि छान बघून घ्या जाळीदारही तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने इडली तुम्ही नक्की ट्राय करा, अजिबात फेल होणार नाही. तर खूप छान एकसारख्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर मी तुम्हाला इथे इडली पण दाखवते की आतमधून कशी झालेली आहे. तर बघू शकतात अगदी इझी तुटते, छान सॉफ्ट आहे आणि आतमधूनही छान झालेली आहे. हे बघा खूप सॉफ्ट आहे. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.